माझं नाव कुडालय्या महांतय हिरेमठ. मी GD झालेला आहे. आता मी MFAसाठी बाय रिसर्च कोर्स करत आहे. तर आजचा आपण ह्या विषयाकडं वळूया की स्पीडमध्ये स्केचिंग कसं केलं जातं किंवा स्केचिंगचं महत्त्व काय आहे आणि स्केचिंगचं प्रोसेस कसे असतात आणि त्याची माध्यमं काय काय असतात. तर त्यासाठी आम्ही आज समोर मॉडेल ठेवलेलं आहोत. मॉडेल माझा मित्रच यश चव्हाण म्हणून माझा मित्र आहे. त्यानं 5 फूटपासून त्याच्यापेक्षा जास्त असावं आणि मॉडेल वर्णन करण्याचा उद्देश हे आहे. आर्ट स्कूलमध्ये जे मॉडेलचं महत्त्व आहे, अभ्यास हे मॉडेलवरूनच होऊ शकतं. कुठल्याही रेफरन्सनी किंवा सुरुवातीलाच मेमरीनी असं नाही होत. त्यामुळे त्या मॉडेलवरून आपण अभ्यास करून त्यानंतर त्याची जी प्रोसेस आहे ती हळूहळू सर्वांना मी सांगत जाईल. मी आता जास्त न बोलता मी स्केचिंगला सुरुवात करतो आणि स्केच मी चारकोल ह्या माध्यमातून करणार आहे. एकतर हा माध्यम निवडण्याचं कारण एकतर शूटिंग छान होतं आणि स्केच हा कुठल्याही माध्यमात होऊ शकतं. तर शूटिंग छान होणं आणि स्केच ही होणं हे महत्त्वाचं आहे. तर मी जस्ट स्केच स्टार्ट करतो. समोर मॉडेल आहे. तर स्केच स्टार्ट करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात आणि मी बेसिक हा स्केचचा फॉर्मॅट ठेवलेला आहे. कारण सुरुवात जे स्ट्रक्चर असतं ते कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपले व्ह्युअर्स जे आहेत सगळे विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे मला ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी सुरुवात करतो. A3 साईजचा पेपर आहे आणि चारकोल स्टिक आहे. मला जे सुटेबल होईल ह्या अंतरावरती मी एक माझं पेपर ठेवलेला आहे आणि समोर तुम्हाला पेपरही दिसतं आणि मॉडेलही दिसतं. मॉडेल कसं बसलेलं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आपण जितकं सिंपल ठेवू शकतो तेवढं ठेवून आपण अभ्यास करू शकतो. त्यानंतर जसं अभ्यास होईल त्याप्रमाणे आपल्याला मॉडेलमध्ये फ्लेक्झिबिलिटी किंवा एक्स्ट्रा अँगल, वेगळ्या अँगल, ऑड अँगल्समध्ये आपण प्रॅक्टिस करू शकतो. तर मी जस्ट सुरुवात करतो. मी पूर्ण त्यांचे जे शरीर आहे मी सिंपल स्केचमध्ये मी ड्रॉ करून दाखवतो आहे. सुरुवातीला त्या मॉडेल कसं बसलेलं आहे याचं एक स्ट्रक्चर आपण आणण्याचं खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने स्ट्रक्चर असतं सर्वात सिंपल म्हणजे ब्लॉक सिस्टीम. ब्लॉक स्ट्रक्चरमध्ये जेव्हा आपण कन्वर्ट करू तेव्हा आपल्याला त्याचं जे बाह्य रेषा आहे म्हणजे आउटलाईन जे म्हणतो ते परफेक्ट मिळून जातं. त्यानंतर आपण आतमध्ये काही बाहेरचं न विचार करता आतमध्ये आपण हळूहळू डिटेलकडे वळू शकतो. समोर मॉडेल म्हणून बसलेला माझा मित्र आहे. आमचं ऑफिस एकमेकांचे शेजारी आहे. तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं किंवा वेळ काढून आणि सोशल डिस्टन्सचं नियम पाळून आम्ही इथं हे कार्यक्रम करत आहोत. चारकोल
वापरताना खूप हलक्या पद्धतीने वापरावं लागतं. ते खूप नाजूक असतं आणि जितकं हलक्या पद्धतीने आणि कॉन्फिडन्स लाईन्स येतात जितकं चारकोलमध्ये करण्याचा मजा वेगळी आहे. तर त्यासाठी सराव हे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. ह्याच सरावासाठी आपले जे पुण्यामध्ये किंवा भारतभर पसरलेला संस्कार भारती ही जी संस्था आहे ह्याच चित्रकारांना सराव करण्याचा एक प्लॅटफॉर्म आपल्याला मिळवून दिलेला आहे. पुण्यामध्ये गेले 26 वर्ष झालं ही स्केचिंगचे वर्ग सातत्याने सुरू आहे. बसलेलं जे वस्तू आहे ज्यावर बसलेले आहे तेही थोडं सजेस्टिव्ह करणं आवश्यकता आहे, कारण की कशावर बसले ते आपल्याला कळलं पाहिजे. तर एकंदरीत त्या मॉडेलचं बेसिक सेटमध्ये मी पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर एकदा हे बेसिक केल्यानंतर थोडं त्याला जे चारकोलचं जे मजा असते आणि आपल्याला जी आवश्यक इफेक्ट मिळवण्याचा एक प्रयत्न असतो तर ह्यामध्ये असतो. तर मी थोडं टोनल व्हॅल्यू प्रमाणे मला एक त्या चारकोलचं जो कॅरेक्टर आहे त्याला एक न्याय मिळवून द्यायचा मी प्रयत्न करतो. हा इफेक्ट आल्याशिवाय चारकोल ते वाढणारच नाही. ध्यानात म्हणजे थोडं दुसरा स्टेप म्हणजे थोडं डीलकडे जातो ते दुसरा आणि शेवटचा स्टेप असा आपण आज विचार केलेला आहोत. थोडं त्यांची हेअरस्टाईल डोळ्यांची लाईन नाकी मानेचं पार्ट आहे. मॉडेलचे चित्र झाल्यानंतर मी मेमरी ड्रॉइंगबद्दल सांगणार आहे. तर मेमरी ड्रॉइंगसाठी जर कोणी स्क्रीनवरती विषय जरी सुचवला मी त्या विषयावरती मी मेमरी ड्रॉइंग करण्याचा मी विचार केला. जर विषय कुठले आले नाही तर मला जे माझ्या डोक्यात जे येतील त्या मी विषयावरती मेमरी ड्रॉइंग करेन. तर फक्त मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे कोणीतरी विषय सुचवा त्यात माणसं फिगरेटिव्ह जास्त त्यात विषयाचा म्हणजे त्या विषयामध्ये फिगरेटिव्ह जास्त वापर करण्यात येईल. त्याच्यामुळे आपला फिगर ड्रॉइंगचा जे काय अभ्यास चालू आहे त्या इंग्लिश ड्रॉइंगमध्ये आपण त्या विषयामध्ये ह्युमन फिगरचं जास्तीत जास्त महत्त्व असेल असा आपण विषय निवडतो. आता मी थोडं डिटेलकडे वळतोय.
त्यांचे जे फोल्ड्स आहेत, हळूहळू त्या लाईन्स आकार घ्यायला लागले. समोर जी वस्तू दिसत आहे त्या वस्तू आपण ड्रॉइंग करतो त्याप्रमाणे लाईन्सची ही जिथे गरज आहे तिथं लाईन्सची व्यवस्थित आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. फोल्ड्स जितकं जमेल तितकं कमी वेळात आपण पूर्ण करणार आहोत. आणि हे स्ट्रक्चर कसं पकडायचं त्या आणि मॉडेलवरनं कसं आपण मॉडेल कसं समोर रचना करायचं आणि त्याच्यावरून आपण अभ्यासाची जी मूलभूत रचना आहे त्या रचनेचा ते विचार करून आपण चित्र काढत आहोत. आणि सुरुवात अशीच करा. ह्या पद्धतीने केलं की आपल्याला लवकरात लवकर त्याच्यामधील गोष्टी कळत जातात. तर एक ढोबळ पद्धतीने हा एक स्ट्रक्चर मी काढून दाखवलेला आहे. ह्याचप्रमाणे त्यात काही गोष्टी आपल्याला खोडायचं असेल तर त्याच्यासाठी एक चारकोल इरेजर म्हणून एक वेगळा क्ले सारखा रबर येतो ते मी इथं वापरत आहे. ते कुठल्याही आर्ट मटेरियलच्या दुकानात मिळू शकते. जिथं अत्यंत गरज आहे तिथं मी फक्त वापरत आता. मला याच्यात खूप काही डिटेल किंवा कॅरेक्टर किंवा असं आणायची कुठलेही उद्देश नाही आहे. कारण की फक्त ड्रॉइंग आणि समोरचं मॉडेल सुरुवात चित्र काढण्याच्या वेळेस काय केलं पाहिजे हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आर्ट स्कूलमध्ये सुरुवातीला हेच शिकवतात. ठीक आहे, एवढं मी करू. प्रोफेशनल लेवलवरती प्रोफेशनल मॉडेल्स जेव्हा आपल्यासमोर थांबतात ते थोडं वेळ देतात व्यवस्थित. त्यासाठीही मी मागच्या वर्षी 2015मध्ये मी स्केच केलं होतं. एका प्रोफेशनल ग्रुपबरोबर मॉडेल हायर करून तिथं जे केलं जातं तर त्यातलं एक मॉडेलचं लहान मुलांसाठी काही चित्र काढण्याचा योग आला. तर हेही लहान मुलांचं ॲनाटॉमी, त्यांची चपळता जे काही त्यात पकडण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे जेव्हा आपण अभ्यास करतो त्यानंतर ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. तर मी पुढच्या स्टेपला वळतो की मेमरी ड्रॉइंग कोणी सुचवलं की मला इतकं कळत नाही आहे.
तर तुम्ही कोणी सुचवलं नसेल तर मी माझ्या पद्धतीने एखादी विषयाला मी सुरुवात करेन. मेमरी ड्रॉईंगनंतर अजून काही पेंटिंग्स आहेत मी दाखवणार आहे की मेमरी स्केच केल्यानंतर कलरमध्ये कसं कन्वर्ट होतं. ते फक्त दाखवण्याचा तो कार्यक्रम असेल. तर फक्त आता स्केच हा आपण पाहणार आहोत. तर मी पेपर लावून एखादा विषय आपण नेहमी आपण कुठल्या विषयाकडे जात असतो. एक आहे मंडई, किराणा दुकान. बाहेर पडल्यानंतर आपल्याला जे काही दिसतात हे सर्व गोष्टी आपण मेमरीमध्ये आपण करू शकतो. तर माझा विषय अजून कोणी सुचवला असं दिसत नाही आहे. तर मी सुरुवात करतो एक विषयावरती. मी जस्ट हे करून किराणा दुकान हा एक विषय आपण घेऊ. तर किराणा दुकान जेव्हा आपण विषय घेतो तेव्हा आपण जे बघितलेलं असतो तेच करायचं असतं आणि ते मेमराईज करून आपण काय बघितलं आणि त्यात काय चांगलं करू शकतो. विषय एक आलेला आहे, पाऊस झालेला आहे. पाऊस झालेला आहे, मार्केटमध्ये लोकांची उडालेली धांदल. एक विषय आलेला आहे, पाऊस आलेला आहे आणि लोकांचं धांदल उडालेलं आहे. तर ह्या गोष्टीला थोडं वेळ लागण्याची शक्यता आहे, कारण की हा वेळेचं गणित करून ह्या गोष्टी करत असतो. तर अजून काय सुचवू शकता? हे करायला खूप अवघड नाही आहे, उलट मजा येतं. खरं वेळेचा थोडा आपण विचार करतो. तर कुठं आलेले आहे पाऊस? तुमच्या आवडीचा विषय घ्या. अच्छा, ठीक आहे. जेव्हा मी रोज बाहेर पडतो तेव्हा मला एक बसस्टॉपवर बसलेले काही माणसं जे बसची वाट बघत बसलेले आहेत. आता मी जस्ट माझ्या डोक्यात क्लिक झाला आणि मी जे काही आता माझा मेमरीमध्ये येईल किंवा स्मरणात येईल मी जे करण्याचा प्रयत्न करतो. तर पेपर मी हुबा पकडलेला आहे, त्यामुळे कंपोजिशन हे हुबा राहील. आणि सुरुवातीला जे काही स्ट्रक्चर असतं ते ह्या पद्धतीने एखादा माणूस पहिल्यांदा एक उभारलेला काढू. त्यानंतर एखादी स्कूलला जाण्याची मुलगी, ते पण वाट बघत थांबलेली आहे. त्यानंतर तिथं एक समोर एक डिवायडर असतो, डिवायडरच्या मागे थांबलेला आहे. त्यानंतर मागे एक महिला बसलेली आहे. मला हे सर्व 15 ते 20 मिनटात हा ड्रॉइंग मला क्लिअर करायचा आहे. त्या दृष्टीने मी सिम्प्लिफाय ठेवून मागं बोर्ड, मागे आणखीन लोक उभे आहेत. बसस्टॉप म्हटलं की थोडं संख्या जास्त असण्याची शक्यता असतं. तर मी साध्या पेन्सिलनी, हे पेन्सिल 2B किंवा 3B असू शकतं, त्या पेन्सिल मी हे केलेलं आहे. तर मी त्यानंतर आता जे चारकोल स्टिक आहे त्यातल्या त्यात एक बारीक पाहतो.
चारकोल वापरण्याचा उद्देश म्हणजे त्याचं कॅमेऱ्यामध्ये लाईन व्यवस्थित दिसतात ह्या दृष्टीने. एक युवक थांबलेला आहे. त्यांचं जे काय थांबण्याचं जे काय पद्धत आहे हे ऑब्झर्वेशन केल्याने आपल्याला लक्षात येतं. आणि याच्यात जास्त शेडिंग न करता आउटलाईनला जास्त भर देणार आहे. शाळेला जाणारी मुलगी जे सिम्प्लिफाय करून शाळेचे ड्रेस, त्याचे वॉटर बॉटल, टिफिन जे काय असेल तर ते मी जे काय आपण पाहिलेलं असतो ते फक्त मेमराईज करायचं, ते लक्षात ठेवायचं आणि आपलं जे अभ्यास आहे त्या अभ्यासातून ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. हेच मेमरी स्केच. एक महिला मागे खुर्चीवर बसलेली आहे असं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अजून एखादा हे थोडं डार्क करण्याचा उद्देश की त्यांना थोडं आउट ऑफ फोकस करायचा आणि विषय पण आला पाहिजे, तर हा एक उद्देश आहे. तर वरचं हे एक जाहिराती बोर्ड असतो ते मी फक्त आउटलाईनमध्ये कन्वर्ट करतो आणि हे बार आहेत. आता जसं मी तुम्हाला चारकोलचं जे काही प्रिन्सिपल सांगितलं होतं किंवा चारकोलचं मजा कशात आहे, तर ह्या जे गोष्टी मिक्सिंगमध्ये आहे, बोट लावून आपण जे त्याला एक डायमेन्शन, जरी 2D असलं तरी ते डायमेन्शन देण्याचा प्रयत्न करतं आणि डायमेन्शनचा भास निर्माण करणं. जरी पिक्चर फ्लॅट असला, पिक्चर हा फ्लॅट आहे, कुठलंही पर्स्पेक्टिव्ह वगैरे काही नाही आहे, तरीसुद्धा त्यात आपण एक डेप्थ आणण्याचा जे प्रयत्न आहे अशा प्रकारे करू शकतो.
मर्ज करण्यात एक मजा आहे. तो मजा हवा की मग आपल्याला चारकोल काय आहे ते कळतं. मजा येऊपर्यंत चारकोलचं महत्त्व कळणार नाही. तर ते मजा घेता आलं पाहिजे. कुठल्याही चित्रकाराने आपलं कलाकृती जेव्हा घडवत असतो तेव्हा त्याला एक रिस्पॉन्स मिळत असतं चित्राकडून. तर ते चित्राकडून रिस्पॉन्स मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ते आपल्याला करण्याचा प्रयत्न असावा. मी थोडं डिटेल करण्याचा प्रयत्न करतो. आता मी एक 10B ह्या थोडं थिक पेन्सिलनी हे आउटलाईन करण्याचा प्रयत्न केले जेणेकरून थोडं डिटेल आपल्याला मिळून जातील. मी जास्त डिटेल करणार नाही आहे. वेळेचाही आपल्याला विचार करावा लागतो. आपल्या पाठीला सॅक लावून तर नोकरी करणारा असा हा एक गृहस्थ दिसतो. तर हा बसचं वाट पाहत असताना एक मला वाटलेला पद्धतीने मी करत आहे. मी जे नेहमी पाहत आलेलो आहे त्यामुळे हा विषय पटकन सुचण्यासारखे आहेत. त्यामुळे हे विषय मी घेतला. त्यानंतर सर एक प्रश्न आहे. रोज प्रॅक्टिस करते वेळेला चारकोलचा उपयोग केला पाहिजे का? तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे चारकोल हा एक हाताला सराव झाल्यानंतर उपयोग करण्याचा एक माध्यम आहे. तर पहिल्याच दिवशी जर तुम्ही चारकोल वापर केला तर त्याचा मजा नाही येणार जोपर्यंत हाताला एक वळण लागत नाही. तर माझ्या मते सुरुवातीला माझ्या अनुभवाप्रमाणे पेन्सिल जे 2B 4B आहेत त्याच्याने प्रॅक्टिस करावं. त्यानंतर हळूहळू चारकोल यूज करावं ज्याच्यामुळे तुम्हाला एक आनंद मिळेल चारकोलचा. तर दुसरा एक प्रश्न आहे. बिगिनर जे आता नवीन आहेत ओके ते कुठल्या प्रकारचे साहित्य वापरावे? जे नॉर्मल स्केचिंगसाठी 2B पेन्सिल हा सर्वात योग्य पेन्सिल आहे. ते खूप डार्क पण नाही खूप लाईट पण नाही. आणि पेपर हे आपल्या ऐपतप्रमाणेही आपल्याला पेपर मिळतात आर्ट मटेरियलच्या दुकानात. तर त्याप्रमाणे जे रेग्युलर मिळतात ते सुपर व्हाईट किंवा नॉर्वे म्हणून 1-2 प्रकारचे पेपर मिळतात. त्या दोन्हीपैकी यूज करून तुम्ही छानपैकी चित्र करू शकता. आणि पेन्सिल बरीच कंपनीचे आहेत. आपल्याला परवडेल आणि जे योग्य वाटेल ते पेन्सिल घेऊ शकता. सर्व पेन्सिल सारखेच माझ्यासाठी तरी. तर मी आता वापरतो कॅम्लिनचं हे कोहिनूरचं आहे नाही कॅम्लिनचंच आहे 10B वापरतो मी. तर कुठल्याही पेन्सिल वापरू शकता. शिरीषजी धन्यवाद. आता मागं बसलेलं मी महिलाचा विचार केला होतो. आता लगेच मी एक माणूस आता लक्षात आला की तिथे एक थोडे ज्यांना घर नसलेले ते बसस्टॉपला येऊन बसतात. तर तेही इथं करण्याचा माझा एकदम मोह झाला आणि मी ते एखादा वृद्ध माणूस
अंगावर पांघरून किंवा शॉल वगैरे टाकून असं तो बसलेला आहे. सर एक प्रश्न आहे, फिंगरची हाईट कशी डिसाईड करायची? फिंगरची हाईट कशी डिसाईड करायची? मला प्रश्न थोडा कळला नाही आहे. फिंगरची हाईट कशी डिसाईड करायची म्हणजे नेमकं चित्र काढताना फिंगर का अनाटॉमीचं फिंगर? अजय जाधवजी, आपला प्रश्न जो आहे तो व्यवस्थित विचारा, हां, म्हणजे थोडा दुरुस्ती करून विचारा. माझ्यासोबत माझा मित्र आहे, तो मला प्रश्न ट्रान्सलेट करून सांगत आहे. तर प्रश्न केव्हाही विचारा, तो योग्य वेळेत मला प्रश्न विचारेल आणि मी त्याचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार. तर हे समोरचं बार स्टीलचं असल्यामुळे मी व्हाईट मॅक्झिमम लाईट ठेवलेला आहे आणि हे आहे असं सर फिगरची हाईट कशी डिसाईड करायची? फिगरची हाईट हे ह्युमन फिगरची जी हाईट आहे इंडियन. अजय जाधवजीचा प्रश्न आहे. हां, अजय जाधवजी, इंडियन अनाटॉमीप्रमाणे इंडियनमध्ये जे ह्युमन फिगर आहेत त्याचं जे एक स्ट्रक्चर असतं, त्याच्यावरनं जे एक उंची, एक स्टँडर्ड उंची असतं, ते स्टँडर्ड उंची असं सांगते की आपल्या चेहऱ्याच्या 7.5 पट आपलं पूर्ण शरीराचं उंची आहे. तर ही एक सर्वसामान्य स्टँडर्ड ढोबळ पद्धतीने मांडलेला हा एक नियम आहे. तर 19-20 होऊ शकतं आणि त्यात आपण जसं अनुभव घेऊ त्यातनं लक्षात येईल की कमी जास्त पण होऊ शकतात. तर हे स्टँडर्ड आहे, स्टँडर्डप्रमाणे आपण शिकतो, त्यानंतर जे काय आहे आपल्यासमोर येईलच. तर हे स्टँडर्ड 7.5 आपल्या चेहऱ्याच्या 7.5 पटीने हे उंच असतं. मुक्ता बालिगाजी, धन्यवाद. अजय जाधवजीचा दुसरा प्रश्न आहे, मानव आकृतीची साईज. मानव साईज म्हणजे आता जे सांगितलं 7.5 पट आपलं जे चेहरा आहे त्याच्यापेक्षा 7.5 पटने आपलं पूर्ण शरीराचं रचना आहे. पूर्ण डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत 7.5 पटमध्ये बसलं की तो इंडियन फिगर म्हणून छान दिसू शकतं. अजय जाधवजी, वेलकम. केदार सरांचा प्रश्न आहे, सर एकदा पोर्ट्रेट लाईन करता येईल का? नक्कीच. जे संयोजक जे विचार करतील, नियोजक, तर ते आणखीन चांगले पोर्ट्रेट आर्टिस्टनासुद्धा ते बघून ठेवले असतील. तर नक्की तुमच्यासमोर ते पोर्ट्रेटचाही कार्यक्रम आणतील. जरी ते म्हटले मला तर मी पण करेन. तर त्यांच्या नियोजनामध्ये जे काय होईल त्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला भावी काळात पोर्ट्रेटचाही डेमो बघायला मिळेल. तुषार गायकवाडजी, धन्यवाद. तर हा एक ड्रॉइंग बेस्ड चारकोल वापरून केलेला एक मेमरी ड्रॉइंग. पुढचा प्रश्न आहे वीरेंद्र तिके, चारकोल स्केचेस कशी सांभाळता येतील? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चारकोल स्केचेस सांभाळण्याचं एक प्रक्रिया आहे. चारकोल स्केच झाल्यानंतर त्याला एक फिक्सेटिव्ह म्हणून एक स्प्रे मिळतो आर्ट मटेरियलच्या दुकानात. तर तुम्ही ते वापरलात की जे स्प्रे केलात की ते बरीच वेळ टिकून राहू शकतो आणि जे 100% टिकणार नाही. खरं त्याचा प्रायमरी लेवलवरती तरी ते पुसणार नाही एवढं ते काळजी घे. तर त्यानंतर काही चांगले चित्र झाले जे तुम्हाला आपल्याला वाटते की हे फ्रेम करावं, ते तातडीनं फ्रेम करावं चारकोलचे किंवा ड्राय पेस्टलचे स्केचेस, तर ते योग्य राहील.
पुढचा प्रश्न समीर सरांचा आहे. मेमरी ड्रॉइंगमध्ये ओव्हरलॅपिंग किती इम्पॉर्टंट असते? ओव्हरलॅपिंग हा कंपोजिशनचा विषय आहे. मी कंपोजिशन म्हणून ते गणलं जातं. तर कंपोजिशन खूप महत्त्वाचं आहे. जे 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 आपण कंपोजिशनचे विचार करू त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग हा विषय हा घटक आहेच. तर ओव्हरलॅपिंग खूप महत्त्वाचं आहे. ओव्हरलॅपिंग असावं नाही तर ते वेगळे वेगळे दिसतील. तर ओव्हरलॅपिंगचं खूप महत्त्व आहे. तर माझं स्केच हा माझ्या पद्धतीने पूर्ण झालेले आहे. जस्ट मी त्याला एक मजा आणण्याचा प्रयत्न करतो. तर चित्र पूर्ण झालेले आहे. तर त्यानंतर मेमरी स्केचनंतर जे विषय आहे, मेमरी स्केचनंतर ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो. हे बस स्टॉप हा हे चित्राचा विषय आहे. तर ह्या चित्र आता हे संपलं. धन्यवाद. आणि आपण पुढे जाऊ की मेमरी ड्रॉइंग करून त्याच्यानंतर जे पुढचं स्टेप आहे ते आहे सब्जेक्टिव्ह पेंटिंग. म्हणजे सब्जेक्ट क्रिएट करणं. काही सब्जेक्ट मिळतात, काही सब्जेक्ट क्रिएट करतो आपण. तर ते करणं खूप महत्त्वाचं आहे. वेस्ट आलेले मानेपासून एक फक्त चेहरा चारकोलमध्ये बनवून हां, आता एक रिक्वेस्ट आलेला आहे की एक हेडचं स्केच करून दाखवा, असं एक रिक्वेस्ट आलेलं आहे. जरूर प्रयत्न करतो. स्केच फॉर्मॅटमध्ये असेल. वेळेचं एक गणित पाहता एक हेडसाठी आपण राऊंड घेतो आणि हा त्यांचं हे मेन स्ट्रक्चर म्हणजे हे स्केलेटन. हे डोळे. जितकं आपण चारकोलचं मजा घेऊ त्यात तर चारकोलचाही वयस्कर पाहिजे. अच्छा, वयस्कर पाहिजे असं एक आत्ता मला लक्षात येतं आहे. आता एकदमच मधून करणं थोडं अवघड जाईल. हां, जर आता मला जे करावंसं वाटलं होतं मी ते करणार आहे. हे जे मिक्सिंग आहे बोटाने किंवा तुम्ही टिश्यू पेपरने सुद्धा मिक्स करू शकता. त्याला वेगवेगळे हँडलिंगसाठी वेगवेगळे टूल्स येतात. आर्ट मटेरियलच्या दुकानात हे आरामात मिळतात. तर मी आता बोटाने ह्या गोष्टी करतो जेणेकरून लगेच त्याचा इफेक्ट मिळावा. तर हे आहे केसांचं. स्वप्ना जोशी मॅडम, आपला प्रश्न आहे चारकोल वापरताना काय काळजी घ्यावी. अगोदर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मॅडम, तुम्ही बघू शकता पाठीमागे. दुसरा प्रश्न आहे स्वप्ना मॅडमचा, मेमरीमध्ये किती फिगर्स असाव्यात? विषयावरती डिपेंड आहे. आत्ताच एक विषय म्हटलं की पाऊस पडल्यानंतर झुंबड उडालेला माणसं. तर हाही एक विषय आहे, छान विषय आहे, आवडणारी विषय आहे मला. तर ह्यात सांगतो की ह्यात फिगर्स जास्तीत जास्त पाहिजेत तरच त्यात मजा येतं. असं ह्या विषयाच्या
अनुषंगाने आपल्याला फिगर्स ठरवायला लागतं. मंदिरातलं एक प्रसंग असेल, मंदिरात जास्तीत जास्त संख्या भक्त येत असतात, त्यामुळे तिथलं संख्या जास्त असेल. एकांतात बसलेली दोन माणसं किंवा दोन कपल, तर तिथं जास्त संख्या येण्याची शक्यता नाही, कारण की आपल्याला एकांत दाखवायचं आहे. अशा प्रसंगानुसार किंवा त्याची जे काही मागणी आहे चित्राची, त्यानुसार आपण ठरवू शकतो. आणि आर्टिस्टला त्यात कमीत कमी एलिमेंट्स वापरून जास्तीत जास्त इफेक्ट दाखवण्याचं प्रयत्न हे असतं, कारण की आपल्याला चित्र बघितल्या पटकन समजलं पाहिजे, हा एक मुख्य त्यातला हेतू असतं. तर त्या अनुषंगाने चित्रकार आपल्या पद्धतीने किती फिगर्स ठेवावेत, माणसं ठेवावेत, हे थोडं चित्रकारांवरती थोडं अवलंबून आहे. राजेश सोनार सरजी, धन्यवाद. हे मी स्केच फॉर्मॅटमध्ये हेड करून दाखवला. फक्त शेड आणि लाईट 1-2 टोनमध्ये. वेळ असेल तर ह्या चारकोलमध्ये खूप छान गोष्टी होऊ शकतात, खूप छान कलाकृती होऊ शकतात. काही मित्रपरिवारातले काही उत्कृष्ट लेवलचे चित्रकार आहेत, त्यांचं नाव मी आवर्जून घेऊ इच्छितो. चारकोलमध्ये जे कंटिन्यू काम करणारे प्रमोद कुर्लेकर यांचं चित्र, यांचं जे चारकोलचं जे स्केच आहे मला खूप भावतं. किंवा अशा प्रकारे बरीच आर्टिस्ट आहेत, त्यांचं मी नाव इतकं घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे चित्रकार सातत्य चारकोलमध्ये एक मास्टरी मिळवलेला आहे, त्यांचं पाहून आपण कुठंतरी प्रोत्साहित होत असतो आणि आपणही प्रयत्न करत असतो. तर हे एक हेड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यात आणखीन काही लाईट्स हवं असेल तर आपण ह्या रबरच्या माध्यमातून त्याला जे काही हायलाईट्स आहेत आपण हे मिळवू शकतो. अल्पा भावसार, धन्यवाद. शिल्पाजी, धन्यवाद. पुढचा एक प्रश्न आहे मधुरा मॅडमचा. फिगरमध्ये भाव कसे द्यावे? भाव हे थोडं प्रॅक्टिस आणि ऑब्झर्वेशनचा भाग आहे आणि करू शकतो. विषयाप्रमाणे त्या कुठल्या भावाची आवश्यकता आहे ते भाव बघून आपण हे करू शकतो. नक्कीच भावाची आवश्यकता आहे. भाव हे त्या चित्राचं एक आत्मा असतं आणि त्या भावाशिवाय तो चित्राचं जे काही गूढ आहे ते पटकन कळत नाही. तर तुमचा प्रश्न खूप चांगला आहे की कुठल्याही चित्रामध्ये भाव पाहिजेच. मनीषा तुंगे, धन्यवाद मॅडम. रुचा प्रदीप, धन्यवाद मॅडम. ह्या पद्धतीने मी फक्त टेक्निक्स, जे बेसिक टेक्निक्स आहेत त्याच्यावरच भर देतं. एक एक विषय घेऊन खूप वेळेवर आपण काम करू शकतो, खूप वेळ देऊन काम करू शकतो. तर आपण फक्त स्केच हा विषयाला जास्त महत्त्व देऊन हे एक सोमनाथ जी, खूपच छान तुमचा कमेंट आहे, त्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. तर ह्याच्यानंतर जे आपण विचार केला पाहिजे, ज्यांना मेमरी ड्रॉईंग आपण करतो त्यानंतर काही विषय घेऊन काम करणार. त्यात मी एक रामायणमधला मध्यंतरी राम नवमी होऊन गेला त्या विषयाच्या संदर्भात हे मी रामजन्म चं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यातले तुम्ही जे भाव म्हटला, तुम्ही ते भाव कदाचित ह्यात दिसत असेल असं मला वाटतं आहे. ह्या चेहऱ्यावरती जे काही मुलाला पाहून जे काही स्माईल वेगळ्या पद्धतीने तिन्ही जी स्माईल वेगवेगळे आहेत, ह्यांची स्माईल वेगळी आहे, ह्या ऋषींची स्माईल वेगळी आहे. तर लहान मुलंही तिथं बघायला लागतात, त्यांची भाव आहे. तर हे मी प्रयत्न केलेला आहे. शेवटी तो कितपत जे मी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे ते प्रेक्षक तुम्ही ठरवू शकता. तर मी हे एक प्रयत्न केलेला सब्जेक्टिव्ह पेंटिंगमधला हा एक विषय घेऊन प्रयत्न केलेला हा एक प्रसंग आहे. तर इथपर्यंत येण्यासाठी मला ह्या गोष्टी आतापर्यंत जे काही तुम्हाला मी शिकवलं, सांगण्याचा प्रयत्न केला की मॉडेलवरून कसं केलं पाहिजे, मग त्याच्यानंतर मग मेमरी कसं केलं पाहिजे, त्यानंतर मेमरीनंतर काय तर सब्जेक्टिव्ह पेंटिंग. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सब्जेक्टचं कमी नाही आहे. हा एक शूर्पणखा ह्या विषयावरती एक चित्र केलेलं आहे. हे काही कमिशन वर्क आहेत त्या, आणि आत्ता माझ्याकडे ओरिजिनल होते म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे कमिशन वर्क आहेत. तर त्यात हे मी राक्षसचा भाव कसा असेल, राग आल्यानंतर त्या लक्ष्मणाचा भाव कसा असेल, सीतेचा भाव कसा असेल, रामाचा भाव कसा असेल, हे मी ह्यात एका विषयामध्ये अनेक भाव येतात. तर त्या भावाचं मी इथं हे जलरंग आणि पोस्टर कलर, ट्रान्सपरंट आणि ओपेक हे दोन्ही माध्यमं वापरून हा चित्र मी साकारलेला आहे. सचिन गाडवेजी धन्यवाद. पुढचा प्रश्न गौरी मॅडमचा आहे. फोटोवरून स्केचिंग करत असताना कसे करावे? फोटोवरून स्केचिंग करत असताना पहिली गोष्ट, फोटोवरून अभ्यास करू नये हे माझं वैयक्तिक मत आहे. जेव्हा अभ्यास येतो तेव्हा एकतर मॉडेलवर किंवा लाईव्ह आउटडोअरवरती. तर ह्या गोष्टी आपण केलं तर आपण जे फोटोवरनं जे करतो, म्हणजे सुरुवातीलाच फोटोवरनं करायला लागलो तर त्यात फोटोजेनिक होऊन जातो आपण. म्हणजे फोटोसारखा माझं चित्र यायला पाहिजे, त्याच्या मागे आपण लागतो. तर तेच कलर जर फोटोमध्ये एक्सपोजर आलं असेल तर हिरवा नेचरमध्ये काय असतो आणि प्रिंटमध्ये काय आहे त्याची काय गॅरंटी नाही आहे. तर त्या कलरचा आपण मागे लागतो आणि फोटोजेनिक करून ठेवून ते आपल्याला वाटतं की आम्ही छान करतो. तर ते एक प्रकारचं छान नसून जेव्हा आपण स्पॉटवरती करतो आणि जे डोळ्यांनी पाहून तिथलं वातावरण अनुभवून जेव्हा आपण त्या वातावरणाचा आपल्या पेपरवरती जलरंगाने किंवा कुठल्याही माध्यमाने टिपण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरी कसरत किंवा खरी मेहनत लागते. कारण की तिथं असलेल्या बरीच कलर्स त्यात सिम्प्लिफाय करून त्यातलं कलर निवडून ते इथे इफेक्टिव्ह दिसावं, ही सगळं प्रक्रिया त्यातून येतं. आणि ते आपण त्या स्पॉटवरती त्या वातावरणामध्ये असल्या कारण ते सहज शक्य आहे. जितकं आपण स्टुडिओमध्ये प्रयत्न करावा लागतं किंवा फोटोमध्ये प्रयत्न करावा लागतं. तर मला तर खूप आवडतो स्पॉटवरती जाऊन काम करणं. तिथं जे सहज रिझल्ट मिळतो ते मला एक आनंद देण्याची गोष्ट आहे. म्हणून मी सांगतो फोटोवरनं जरूर करावं, कारण की काही कालावधी आपण स्पॉटवरती आणि मॉडेलवरती काम केल्यानंतर एक स्तर आल्यानंतर नक्कीच फोटोवरनं करायला काही हरकत नाही. फोटोवरनं केलं नाही असं काही नाही, करायला नाही पाहिजे असं काही नाही, तर नक्की करावं. तर आपला जे आजचा विषय होता स्केचिंग किंवा रॅपिड स्केचिंग, त्या संदर्भात मी मॉडेलवरनं बेसिक स्ट्रक्चर आणि त्यानंतर मेमरी एक बस्ट ऑफ हा विषय घेऊन मी हे पूर्ण कवर केलेला आहे.